नमस्कार. अस्तित्व न्यूज 24 तास जनहितासाठी एक पाऊल पुढे. डॉक्टर टिप्स या सदरात मी नैना आपलं स्वागत करते. डॉक्टर टिप्स या नावावरनं सुमा प्रेक्षकांना कळालं असेल की आज अस्तित्वच्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर. डॉक्टर म्हणजे देवाचं रूप, डॉक्टर म्हणजे दुसरा देवच, आणि त्याच देवाचं रूप म्हणजे डॉक्टर मंदार वैद्य आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. नेल्सन मेमोरियल चिल्ड्रन हॉस्पिटल जे नाशिकमधलं सध्याचं सर्व सोयी सुविधांयुक्त हॉस्पिटल आहे, म्हणजे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि तिथले मेन डॉक्टर आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया म्हणजे बाल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर मंदार वैद्य यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत आणि काही प्रश्न जाणून घेणार आहोत. नमस्कार. तुम्ही तुमचा परिचय थोडक्यात तुम्हीच करून द्या असं मला वाटतंय. मी विजय मेडिकल कॉलेज पुणे इथून माझं एमबीबीएस आणि MS जनरल सर्जरी हे शिक्षण केलं आणि त्याच्यानंतर MCH म्हणजे सुपर स्पेशलायझेशन ही पीडियाट्रिक सर्जरी म्हणजे बाल शस्त्रक्रियामध्ये मी मुंबईच्या KM हॉस्पिटल GS मेडिकल कॉलेजला होतो. तिथून मी पास होऊन वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल काही दिवस काम केलं आणि नंतर 94 पासून इथे नाशिकमध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली. मी नेल्सन मेमोरियल चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये एक डायरेक्टर आहे. आम्ही 6 पार्टनर्स आहोत आणि त्याच्याबरोबर मी आडगावला वसंतराव पवार मेडिकल कॉलेज इथे सर्जरीचा असोसिएट प्रोफेसर आहे आणि तिथे मी पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक आहे. तर असं गेले 22 वर्ष मी इथे पीडियाट्रिक सर्जरीमध्ये काम करतो. डॉक्टर होणं तुमचं स्वप्न होतं का? काही कारणास्तव एखाद्या अनुभवा कारणाने तुम्ही डॉक्टर झालात? नाही, मला पहिल्यापासून प्रोफेशनल व्हायचं होतं आणि थोड्याफार प्रमाणात माझ्या आईनी मला डॉक्टरकीकडे ढकललं. कारण नाव वैद्य आहे, नाव वैद्य आहे, पण माझ्या जनरेशनमध्ये मी एकच डॉक्टर आहे सध्या. म्हणजे घरामध्ये आधी कोणी डॉक्टर वगैरे नाही, माझ्या वडिलांच्या जनरेशनमध्ये कोणी डॉक्टर नव्हतं. वैद्य म्हणजे आधी जसं नाडी परीक्षण केली जायची आणि आता डॉक्टर आहेत, म्हणजे स्टेथोस्कोप घेऊन तुम्ही छातीचे ठोके चेक करतात, त्याच्यावर आपल्याला अंदाज. तुम्हाला असं कधी नाही वाटलं का आपण नाडी परीक्षण तज्ज्ञ व्हावं वगैरे असं? नाही, मी जेव्हा डॉक्टर व्हायचं ठरवलं तेव्हा मला जेव्हा मी ऍक्च्युअली मेडिकल कॉलेजमध्ये गेलो आणि सर्जरी ऑपरेशन करताना पाहिलं तेव्हा मी ठरवलं होतं की मी सर्जरी करणार, कुठल्या तरी प्रकारची सर्जरी करणार आणि त्यातल्या त्यात फाईन सर्जरी मला करायची होती. तर बाल शस्त्रक्रिया म्हणजे नवजात अर्भकांवरती ऑपरेशन करणं हे माझं स्पेशलायझेशन आहे. खूप मोठं, म्हणजे याच्याबद्दल आपण जाणणारच आहोत, त्याच्याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणारच आहोत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं नाव नेल्सन ठेवलेलं आहे किंवा नेल्सन नाव दिलेलं आहे हॉस्पिटलला, तर मग त्याचा नेल्सन मंडेलांशी काही संबंध आहे का? नाही, नेल्सन मंडेलांशी काही संबंध नाही. आम्ही पार्टनर जे आहोत त्यातले 6 बालरोग तज्ज्ञ आहे आणि मी बाल शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहे. आम्ही जेव्हा नाव ठेवायचं ठरवलं तेव्हा सगळ्यांची इच्छा होती की वॉल्डो नेल्सन नावाच्या एका बालरोग तज्ज्ञांनी नेल्सन्स टेक्स्टबुक ऑफ पीडियाट्रिक्स हे जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक आजही त्याच्या 18व्या एडिशनमध्ये जगात सगळीकडे बालरोग तज्ज्ञांचं हे बायबल मानलं जातं. तर त्यांना एक श्रद्धांजली किंवा त्यांची आठवण म्हणून आम्ही त्यांचं नाव दिलं नेल्सन मेमोरियल चिल्ड्रन्स हॉस्पिटल. तर नेल्सन मंडेला किंवा कुठल्याही बाकी कुठल्या गोष्टींचा संबंध नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं आपण नावावरनं तर्क लावले जातात. जरी शेक्सपियर म्हटलं असेल की नावात काय ठेवलेलं आहे, पण आपण जे तर्क लावतो ते नावावरनंच लावले जातात. म्हणून हा प्रश्न होता तुम्हाला. खरं तुम्ही बाल शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहात म्हणजे नेमकं काय? म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्यात जन्मदोष असतात. ते काही जन्मदोष लगेच प्रकट होतात नवजात अर्भक असताना, काही नंतर प्रकट होतात, काही वर्षानंतर होतात. तर हे सगळे जन्मदोष जे आहेत आणि इन जनरल नंतर जे लहान मुलांमध्ये झालेले आजार आहेत ज्यांना ऑपरेशन लागतं असे मी आजार ट्रीट करतो सर्जन म्हणून. तर असे बरेच आजार आहेत. मुख्य म्हणजे मी पोट आणि छाती आणि आपली मूत्रपिंड सिस्टम म्हणजे युरॉलॉजिकल सिस्टम याची शस्त्रक्रिया जास्त करतो. हाडांची शस्त्रक्रिया किंवा हृदयाची शस्त्रक्रिया मी करत नाही, त्याच्यात सुद्धा बरेच जन्मदोष असतात. पण माझ्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये बरेच असे जन्मदोष आढळतात. उदाहरणार्थ बाल जन्माला आता येतं तेव्हा त्याला अन्ननलिका नसते किंवा आतड्याचा भाग नसतो किंवा गुदद्वार नसतं किंवा मूत्रपिंडाला म्हणजे किडनीला पुढे ऑब्स्ट्रक्शन असतं, ब्लॉक असतो किंवा फुफ्फुसाचा छातीतल्या फुफ्फुसाचा एक भाग डेव्हलप झालेला नसतो. असे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जन्मदोष आहेत. साधारणपणे दर 100 बाळांमागे एका बाळाला कुठला तरी जन्मदोष असतो. म्हणजे 1% प्रमाण आहे या जन्मदोषांचं ज्याच्यासाठी शस्त्रक्रिया लागते.
तर अशा शस्त्रक्रिया मी करतो. नवजात बालकांचं तुम्ही शस्त्रक्रिया करतात, मग त्यांचं निदान तुम्हाला कसं होतं? म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं त्यावेळेलाच त्याचं निदान झालेलं असतं का? आता सोनोग्राफी केल्यामुळे आता जवळजवळ बऱ्याच प्रमाणात हे जन्मदोष बाळ गर्भात असतानाच आमच्या लक्षात येतं की जन्मदोष आहे. पूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सोनोग्राफी एवढी कॉमनली व्हायची नाही. त्यावेळेला बाळ जन्माला आल्यानंतरच आम्हाला कळायचं, जेव्हा कुठला तरी प्रॉब्लेम व्हायचा बाळाला तेव्हा समजायचं. पण आता बरेचसे जन्मदोष असेल ते ऑलरेडी आम्हाला माहिती असतात. स्त्रीरोग तज्ञ असतात, ते काळजी घेतात, बालरोग तज्ञांना बोलवतात आणि बाळ जन्माला आल्यानंतर लगेच त्याला एनआयसीयू म्हणजे न्यूनेटल आयसीयू इथे पाठवण्यात येतं. तिथे तपासण्या होतात आणि मग जन्मदोष असेल तर पुढची पावलं उचलली जातात. पण मग आता सध्या असं म्हटलं जाते की बाळ जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचं दूध त्याला दिलं गेलं पाहिजे, म्हणजे त्याची प्रतिकार शक्ती वाढते त्या दुधातनं. पण ज्या वेळेला तुम्ही अशी शस्त्रक्रिया करतात त्यावेळेला ते बाळ आईजवळ नसतं किंवा आई त्याच्या जवळ नसतं, मग त्याची तुम्ही कुठल्या प्रकारे काळजी घेता? नाही, बरेचसे पोटाचे जे आजार आहेत ज्यांना पोटाची शस्त्रक्रिया करायला लागते त्या मुलांमध्ये जर ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशन नंतर सुद्धा जवळजवळ 5-6 दिवस आपण दूध पाजू शकत नाही. त्यामुळे आईसाठी तो प्रॉब्लेम आहेच. अर्थात आई स्त्रीरोग तज्ञाकडे रिकव्हर होत असते डिलिव्हरीमधनं आणि जेव्हा बाळ दूध पिऊ शकतं तेव्हा आईला आणतो. पण तोपर्यंत बाळाचं पूर्ण न्यूट्रिशन जे आहे ते आम्ही सलाईनमधनं देतो. पण मग अशा बालकांमध्ये प्रतिकार शक्ती पुढे जाऊन त्यांच्या म्हणजे वाढत्या वयामध्ये ती कमी असते का? नाही, तसं असं कमी असतं असं नाही म्हणू शकत. किंवा मग त्यांची वाढ होण्यासाठी काही अडचणी येतात का किंवा नॉर्मल आयुष्य जगतात का पुढे? हो, पुढे म्हणजे ऑपरेशनमुळे असंच प्रॉब्लेम येते. पण समजा आतड्याचा बराचसा भाग मला ऑपरेशनमध्ये काढावा लागला तर ऑब्व्हियसली त्याच्यात त्याची पचनशक्ती कमी होते आणि मग वाढ होण्यावरती परिणाम होतो. किंवा किडनी नीट काम करत नसेल ऑपरेशन केल्यानंतरही तर बाळाची वाढ होत नाही. पण असं कमी प्रमाणात होतं. युजली आम्ही बघितलं की सुरुवातीला वाढ जरी कमी झाली ऑपरेशन नंतर तरी नंतर ही मुलं कॅचअप करतात इतर मुलांबरोबर, म्हणजे नॉर्मल आयुष्यात जगू शकतात. पण मग आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणतात की आतड्याचा काही भाग काढलेला असेल किंवा किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल ऑपरेशन नंतरही, मग अशा मुलांवर अजून काय उपचार केले जातात? नाही, आपल्याला कसं आहे की निसर्गाने खूप रिझर्व्ह कॅपॅसिटी दिली आहे. म्हणजे 2 किडनीज दिल्या आहेत. एक जरी किडनी वाचली तरी आपण व्यवस्थित आयुष्य काढू शकतो. पण मग बऱ्याचदा असं असतं ना की एक जर किडनी असेल तर म्हणजे हे करू नका किंवा ते करू, रिस्ट्रिक्शन जास्त येतात त्यावेळेला. आहेत, रिस्ट्रिक्शन बऱ्यापैकी आहेत, पण त्या पाहिल्या तर नॉर्मल आयुष्य जगू शकतात मुलं. इंटेस्टाईन सुद्धा जवळजवळ आपलं 30% इंटेस्टाईन जरी काढलं तरी सुद्धा नॉर्मल पचन आपण करू शकतो. एवढी रिझर्व्ह कॅपॅसिटी आपल्याला निसर्गानेच दिलेली आहे. किंवा मग एखाद्या लहान मुलावर तुम्ही ते नवजात असतानाच त्याच्यावर कुठली शस्त्रक्रिया केलेली असेल, पुढे म्हणजे त्यांना 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष काही प्रॉब्लेम क्रिएट नाही झाला, पण आफ्टर 18 इयर्स जर त्याला एखादा प्रॉब्लेम जर क्रिएट झाला, म्हणजे जी शस्त्रक्रिया लहानपणी त्याची झालेली आहे त्याच्याशीच काही कनेक्टेड एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मग त्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन काढता? त्याच्यावरती सहसा असं होत नाही, कारण प्रॉब्लेम झालेला असेल तर तो प्रॉब्लेम कंटिन्यू राहतो. तो 18 वर्षापर्यंत नंतर उद्भवत नाही. पण काही काही शस्त्रक्रिया अशा आहेत की जन्मानंतर लगेच करायला लागत नाही, त्या आपण थांबून नंतर करू शकतो आणि तोपर्यंत बाळाला काही त्रास होत नाही, प्रॉब्लेम येत नाही. अशा मुलांची प्रतिकार शक्ती कमी होत नाही, ते अगदी नॉर्मल आयुष्यात जगतात. म्हणजे अशा कुठल्याच केसेस तुमच्याकडे आतापर्यंत नाही आलेल्या पुढे त्या मुलाला काही प्रॉब्लेम्स होतात? म्हणजे कसं आहे की तो प्रॉब्लेम कधी कधी पूर्ण करेक्ट होत नाही. फॉर उदाहरणार्थ एक कॉमन स्पोर्ट्ससाठी जे डाएट प्रिस्क्राईब करतात एक्स्ट्रीमली हाय प्रोटीन डाएट्स असतात ते कदाचित त्या मुलाला घेऊ कारण तेवढे डाएट्स किडनीसाठी चांगले नसतात बेसिकली. मग तिथे थोडंसं त्या मुलांनी काळजी घ्यायला लागते. पण नाहीतर बाय अँड लार्ज त्याची फिजिकल कॅपॅसिटी किंवा त्याची स्ट्रेंथ आणि हे काही एफेक्ट होत नाही एकच किडनी असल्यामुळे. आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की नवजात अर्भकावरही तुम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे, तर असा एखादा अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करा. हो, असे मी आता गेले 22 वर्षात जवळजवळ 1100-1200 नवजात अर्भकांवरती ऑपरेशन केलेली आहेत. मी जेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा इथे आलो, नाशिकला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा मुलगा घेऊन यायची आई वडील जेव्हा घेऊन यायचे की याला जन्मदोष आहे ऑपरेशन करा, तेव्हा ते अतिशय म्हणायचे हो डॉक्टर काही करा पण ह्या मुलाला वाचवा. पण मुलीला जर का जन्मदोष असेल
तर आय एम सॉरी टू से की बरेच आई वडील म्हणायचे नाही डॉक्टर आम्हाला हिला काही करायचं नाही, आम्ही घरी घेऊन जातो आणि जाऊन दे. हा म्हणजे सॉर्ट ऑफ पॅसिव्ह काय स्त्री भ्रूण हत्या अशीच व्हायची. त्यावेळेला मला त्याचा खूप त्रास व्हायचा, पण मी काहीच करू शकायचो नाही. मी खूप प्रयत्न करायचो त्यांना आईवडिलांना कन्व्हिन्स करायचं की बाबा असं नका करू, तुम्ही ऑपरेशन करून घ्या, ही मुलगी चांगली होऊ शकते, पण करायचे नाहीत. ह्या बॅकग्राऊंडवरती मला एक आठवतं, एक गॅस्ट्रोस्कायसिस नावाची एक कंडिशन असते की मुलाचं पूर्ण इंटेस्टाईन पोटाच्या बाहेर असतं, गर्भातच. असं ते डेव्हलपमेंट होतं आणि ते ती मुलगी जन्माला आली आणि तिचं गॅस्ट्रोस्कायसिस होतं. तर ह्या पर्टिक्युलर कंडिशनचे रिझल्ट चांगले नाहीत. म्हणजे मी म्हणेन 5 पैकी जवळजवळ 4 मुलं दगावतात, यातनं जगत नाहीत. तर मी स्वतःहून त्यांना सांगितलं की ही, आणि तिचं वजनही खूप कमी होतं. तर मी आईवडिलांना सांगितलं की तुम्ही या भानगडीत आता पडू नका, खर्चही त्यांना पेलवण्यासारखा नव्हता. तर म्हटलं तुम्ही भानगडीत पडू नका, ही जगणार नाही. तर ते म्हणले नाही नाही, आम्हाला ही मुलगी आम्हाला हवी आहे आणि तुम्ही काही करा, आम्ही कुठूनही पैसे आणून खर्च करू. तर मी थोडासा रिलक्टंट होतो, पण मी ऑपरेशन केलं आणि सुदैवाने ती मुलगी जगली आणि आज चांगली आहे. ती माझ्याकडे फॉलोअपला येते, अतिशय छान आहे. असं बघितल्यावरती आनंद होतो की अजूनही असे खूप आईवडील आहेत की ज्यांना मुली पाहिजेत. म्हणजे जसं समाजामध्ये निगेटिव्हिटी आहे तितकी पॉझिटिव्हली आहे आणि ही वाढायला पाहिजे. तुम्ही आत्ताच म्हणालात की समाजामध्ये अजूनही मुलींविषयी, म्हणजे जर ते बाळ मुलगी असेल, ते नवजात बालक जर मुलगी असेल तर ती शस्त्रक्रिया करण्यासाठी आई वडील नाही म्हणतात. मग त्याचं स्पेसिफिक कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं की पैशांमुळे ते नाही म्हणतात, आर्थिक परिस्थितीमुळे नाही म्हणतात, की वंशाचा दिवा तेवत राहिला पाहिजे आणि ती एक पणती आहे म्हणून ती विझवली गेली पाहिजे, असं काही? आपल्या समाजात हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मुलगी नकोच असते. त्याच्यामुळे हे आई वडिलांना ज्यांना नको असते त्यांना ते सोपं जातं की त्यांना माहिती असतं की याच्यात या मुलीमध्ये जन्मदोष निघालाय आणि तो आपण त्याची शस्त्रक्रिया करून घेतली नाही तर ही मुलगी जाणार आहे. तर ते मी म्हणेन एका प्रकारे तो पॅसिव्ह स्त्री भ्रूण हत्या आहे की तिला मरून द्यायचं. आता जेव्हा माझ्या लक्षात येतं की आई वडील तयार नाही आहेत शस्त्रक्रियेसाठी, तेव्हा मी अनेक वेळा खूप वेळ त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही वाचवायचा प्रयत्न करा, ही मुलगी नॉर्मल होऊ शकते. पण त्यांनी ठरवलेलंच असतं. त्यामुळे असं फार कमी वेळा झालाय की मी त्यांना समजू शकलो की हे ऑपरेशन करा. पैशाचा इथे प्रश्न येत नाही, कारण मी गेले 22 वर्ष चॅरिटी खूप करतोय आणि बिटको हॉस्पिटल असो किंवा मेडिकल कॉलेज असो किंवा आता राजीव गांधी स्कीम आल्यामुळे राजीव गांधीमुळे पैशाचा इथे प्रश्नच येत नाही की खूप कमी दरात ही शस्त्रक्रिया होऊ शकते. म्हणजे एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असताना किंवा आर्थिक परिस्थितीचा काही प्रॉब्लेम नसतानाही बरेच, आणि हे मी अगदी सुशिक्षित चांगल्या घरात सुद्धा पाहिलेले आहे. ओके, म्हणजे गरीब नसताना तरी मुलगी नको म्हणून म्हणजे थोडक्यात हेच की बेटी बचाव बेटी पढाव हा जो नारा दिला जातोय तो अजूनही पूर्णपणे वास्तवात उतरलेला नाहीये, त्याला 100% अजूनही मिळालेलं नाही. अजून त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनीच जनजागृती करणं किंवा जागृत होणं गरजेचं आहे थोडक्यात. बरं, मला पुढे असं विचारायचंय डॉक्टर तुम्हाला की तुमच्या एवढ्या अनुभवामध्ये 20-22 वर्षाच्या प्रॅक्टिसेस मध्ये आतापर्यंत तुम्ही अशी केस अनुभवली का जे जुळे मुलं जन्माला येतात, जुळे गर्भ असतात, पोटामध्ये जायच्या त्यांचं काहीतरी पोट चिकटलेलं असेल किंवा कमरेचा भाग काहीतरी चिकटलेला असतो, अशा काही शस्त्रक्रिया तुम्ही केलेल्या आहेत का? नाही, त्याला सायमीज ट्विन्स असं म्हणतात. ते अतिशय रेअर केसेस असतात. म्हणजे 3 ते 4 लाख डिलिव्हरीज मध्ये एखादी सायमीज ट्विन्सची अशी डिलिव्हरी होते. पण दुसरी एक अजून वेगळ्या प्रकारची कंडिशन आहे, त्याला फिटस अँड फिटू असं म्हणतात. म्हणजे जुळीच असतात पण एक जुळं मूल दुसऱ्या मुलाच्या पोटामध्ये किंवा छातीमध्ये अडकून जातं आणि त्याची वाढ त्याच्यात दुसऱ्या म्हणजे त्याच्या भावाच्या किंवा बहिणीच्या पोटामध्ये किंवा छातीत होते नंतर पुढे. अर्थात ते जे अडकलेलं मूल असतं ते नॉर्मल डेव्हलप होत नाही, ते खराब होत, म्हणजे त्याचे काहीच अवयव डेव्हलप होतात. आतमध्ये जिवंत असतं पण नॉर्मल नसतं ते. म्हणजे त्याला फक्त एकच हात असतो किंवा अर्धवटच शरीर असतं. ते पूर्णपणे पॅरासाइट म्हणून दुसऱ्या मुलावरती जगत असतं, पण ते दुसऱ्या मुलाच्या पोटात असतं. आणि जे दुसरं नॉर्मल मूल आहे ते जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला त्रास सुरू होतो, कारण केव्हा पोटात गोळा असतो. अशा गेल्या 22 वर्षात मी 2 केसेस पाहिलेले आहेत. एक मी वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये शिकत असताना तेव्हा एक मी ऑपरेशन केलं आणि आता एक 3-4 वर्षापूर्वी इथे नाशिकमध्ये पण अशी केस झाली ज्याच्यात बाळाच्या पोटामध्ये दुसरं बाळ
होतं. मग हे म्हणजे सोनोग्राफी करतानाच निदान होतात ह्या गोष्टींचं? हो, हे दुसरं आता 4 वर्षापूर्वी जे मी केलं ते सोनोग्राफीत कळलेलं होतं की असा असा प्रॉब्लेम आहे. पण 22 वर्षापूर्वी मी जी केस केली तेव्हा सोनोग्राफी झालेलीच नव्हती. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला पोटात मोठी गाठ होती आणि मी ऑपरेशन गाठीचं म्हणून केलं आणि बाहेर काढल्यानंतर लक्षात आलं की त्या गाठीत आतमध्ये एक मी असा अवयव दिसत होते, हात होते, पाय होते, अर्धवट चेहरा होता आणि त्याला फिटस इन फिटू असं म्हणजे एक फिटस दुसऱ्या फिटसमध्ये अडकलेलं, फिटस इन फिटू. तर ती अतिशय रेअर कंडिशन आहे आणि वेगळी आहे. पण अर्थात जे मूल अडकलेलं असतं ते जिवंत राहूच शकत नाही. ते आपण ऑपरेशन करतो ते दुसऱ्या मुलासाठी. तर ह्या दोनपैकी एक मी वाचू शकलो, एक नाही वाचू शकलो मूल. आणि ते जगल्यानंतरही त्याचा म्हणजे ते जगूच शकत नाही म्हटल्यानंतर त्याच्यात आपण हो तर ते ऑपरेशन करून ती गाठ ज्याच्यात ते मूल असतं ते काढूनच टाकायची असते. म्हणजे तुम्ही जे केलं ते नवजात ते जन्माला आलं जे पहिलं बाळ ज्याच्या पोटामध्ये ते दुसरं होतं, मग ते आले तुम्ही ऑपरेशन केलं? हो, म्हणजे पहिल्या 24 तासातच त्याचं ऑपरेशन करावं लागलं. अशा काही घटना घडल्या आहेत का की ते बाळ 2-3 वर्षाचं झालं आणि त्याच्यानंतर ते काहीतरी डिडक्ट झालं असं? हो, असंही घडलेलं आहे. पण इथे मी ज्या केसेस केल्या त्याच्यात दोन्ही केसेसमध्ये ते गाठ असल्यामुळे त्याचं आतडं जे होतं नॉर्मल मुलाचं ते ब्लॉक होऊन गेलं होतं. तर इमिडिएटली ब्लॉक काढायला मला ती ऑपरेशन करून ती गाठ काढावी लागली. बाळाच्या पोटात ते आहेत त्याच्याही जीवाला त्यामुळे धोका असतोच डेफिनेटली त्याच्यामुळे. आता काही ठिकाणी जर शरीराचे असे भाग आहेत ज्याच्यात जर का ते फिटस असेल तर त्यांनी काही त्रास होत नाही मुलाला. त्यामुळे असं कधी कधी असंही झालेलं आहे. मी लिटरेचरमध्ये रिपोर्ट केलंय की 2 वर्ष 5 वर्षानंतर सुद्धा लक्षात आलंय की हे फिटस इन फिटू आहे आणि त्यावेळेला ऑपरेशन करून काढलेलं आहे. पण मी नाही केलेलं. थोडीशी वाढते नॉर्मल याच्यासारखी नाही वाढत पण थोडीशी वाढते. नंतर जेव्हा सिम्पटम्स जेव्हा येतात तेव्हा ते डिटेक्ट होतं की या मुलाला आहे म्हणून. तोपर्यंत डिटेक्ट होत नाही. जेव्हा तपासण्या होतात, सोनोग्राफी होते, सीटी स्कॅन होतं तेव्हा ते लक्षात येतं. डॉक्टरही ट्रीटमेंट काही देऊ शकत नाही, कारण आमच्याकडे आलेलंच नसतं आमच्याकडे तोपर्यंत. आणि एक असा प्रेक्षकांनाही पडणारा प्रश्न, सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. बऱ्याचदा नॉर्मली आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर खूप कमी बोलतात. म्हणजे हा वैयक्तिक अनुभव पण आहे, तसे पुरावे पण आहेत असं म्हटलं तरी चालेल. एखादी गोष्ट समजावून सांगण्याला अभाव जाणवतो. म्हणजे पेशंटला जे एक्सपेक्टेशन असतात डॉक्टरकडनं की नाही आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर हे निदान होईल, ते निदान होईल किंवा ही गोष्ट आपल्याला कळेल, तर ते का होत नाही? म्हणजे काय कारण असतं त्याच्यामागे? बरेचसे डॉक्टर्स इतके बिझी असतात की त्यांना तेवढा ते वेळ देऊ शकत नाही. फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं आहे, मी सर्जन असल्यामुळे माझ्या दिवसाला 2-3 शस्त्रक्रिया झाल्या की मी तसा मला मोकळा वेळ असतो आणि माझ्याकडे अशी खूप गर्दी कधीच नसते. त्यामुळे दिवसाला मी 10-15 पेशंट पाहतो. मी भरपूर वेळ देऊ शकतो आणि मला ते समजावल्याशिवाय ते पेशंट तयारच होत नाहीत. म्हणजे आई वडील मुलाचं ऑपरेशन करून घ्यायला तयार होत नाहीत. त्यामुळे मला खूप समजावायला लागतं. त्यामुळे माझ्या बाबतीत तो प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की बरेचसे डॉक्टर्स आहेत जे दिवसाला 200-200 पेशंट्स पाहतात. त्यांना तेवढा वेळच नसतो, ते देऊच शकत नाहीत तेवढा वेळ. पण मग तुम्ही यातले तज्ञ असतात आणि आम्ही अगदी अशिक्षित असतो त्या गोष्टींमधले आणि आम्ही पूर्णपणे तुमच्यावर विसंबून असतो. तर त्यावेळेला साहजिकच येणाऱ्या पेशंटची तुमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा बरोबर की नाही डॉक्टरने आपल्याला हे समजावून सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्यावेळेला तो पेशंट म्हणजे त्याची उत्तरं अनुत्तरितच राहतात आणि तो तसाच निघून जातो. मग त्यावेळेला त्यांचं मिसगाईड होतं असं नाही वाटत का? नाही, मला नाही वाटत. कारण काही प्रमाणात होत असेल डेफिनेटली. पण आता काही जे डॉक्टर्स आहेत जे 200-200 पेशंट्स बघतात ते इतके त्यांना अनुभव असतो की ते मुलाला बघून पटकन डायग्नोसिस करून ट्रीटमेंट लिहून मोकळे होतात आणि 90% अशी मुलं बरी होतात. त्यामुळे बऱ्याच आईवडिलांनी मला सांगितलं आहे की अहो ते डॉक्टर आमच्याशी काही बोलतच नाहीत. म्हटलं तुमचं मूल बरं झालं ना? हो बरं झालं. मग काय करायचं? बोलले नाही न बोलले तरी तुम्हाला काय फरक पडतो? मूल बरं झालं ना. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की वेळ दिला जात नाही. बरोबर वैयक्तिक मत पण आहे आणि सर्वसामान्यांच्या वतीने पण बोलते मी या ठिकाणी. आणि त्यातल्या त्यात अजून एक मला म्हणायचं की आता सध्या धकाधकीचं जीवन आहे आपलं. सगळ्याच गोष्टी इन्स्टंट पाहिजे असतात आपल्याला. इन्स्टंट फूडमुळे बऱ्याच गोष्टी क्रिएट होतात किंवा बरेच डिसीज ज्या आहेत त्या स्प्रेड होत आहेत. पण डॉक्टरांवर होणारे हल्ले याबद्दल तुम्ही काय बोलाल? तुम्ही जसं म्हणलात तसे लोक इम्पेशंट होत चाललेले आहेत. आणि आपण बघतो रस्त्यावरती ऍक्सिडेंट झाला की जो ऍक्सिडेंट करतो
एका गाडीने जर का एका पेडेस्ट्रियनला उडवलं तर गाडीवाल्याला कोणाची चूक असली तरी गाडीवाल्याला आजूबाजूचे लोक धरून मारतात. तसं थोडंसं इथे सायकॉलॉजी इथे मला दिसते की मूल गेलं, आम्ही पैसे दिले, बिल भरलं तरी मूल गेलं किंवा पेशंट गेला, म्हणजे ती डॉक्टरची चूक असायला पाहिजे. ही थोडीशी लोकांची सायकॉलॉजी आहे. आणि दुसरं आम्ही बघितलंय की पेशंट गेल्यानंतर बिल भरायचं नसतं. मग कसं भरायचं नाही, गडबड करायची, आरडाओरडा करायचा, हल्ला करायचा, कुठल्या तरी पद्धतीने बिल न भरता आपल्याला निघता आलं पाहिजे. हे दोन्ही आहेत. म्हणजे एक तर डॉक्टर जबाबदार, डेथ झाली तरी जबाबदार, आणि दुसरं म्हणजे बिल भरायचं नाही. हे दोन मेन कारण आहेत ज्याच्यासाठी हल्ले होत आहेत. पण ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सध्या, खूप वाढलेलं आहे. आणि कुठेतरी म्हणजे काहीतरी अंशी, आणि त्यातल्या त्यात डॉक्टरी पेशाचं खूप जास्त व्यावसायीकरण होतंय का? आता हे सगळ्याच प्रोफेशन्समध्ये झालेलंच आहे, व्यावसायीकरण झालेलंच आहे. कारण कुठल्याही डॉक्टरला आता आज नवीन प्रॅक्टिस सुरू करायची म्हणजे इतका खर्च असतो की त्याला थोडाफार प्रमाणात व्यवसाय हा बघावाच लागतो. नुसतं प्युअरली प्रोफेशनल होऊन चालत नाही. तर मला तरी वाटतं हे समाज जसा चाललाय आहे तसं सगळेच प्रोफेशन्स सगळंच त्या दिशेने वाहते. पण मी अजूनही म्हणेन की अजूनही डॉक्टरांमध्ये आहे व्यावसायीकरण झालेलं आहे, पण त्याचं प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे जितकं इतर प्रोफेशन्समध्ये बघायला मिळतं. अजूनही खूप कमी आहे. बरं मंदारजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल म्हणजे सगळेच पैशांच्या मागे धावत आहेत, पण त्यातल्या त्यात तळागाळातला गरीब माणूस की ज्यालाही वाटतं संसार करावा, मुलं जन्माला आली पाहिजेत, किंवा त्यांनाही वाटतं की आपली मुलं मोठी झाली पाहिजेत, पण मग अशा गरीब लोकांसाठी, अशा गरजू लोकांसाठी तुम्ही काही केलंय का? हो, मी नाशिकला जेव्हा आलो 94 साली, तेव्हाच मी नाशिकच्या म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये, बिटको हॉस्पिटलमध्ये मी अटॅचमेंट घेतली. आणि आठवड्यातनं मी 2 दिवस सकाळी तिथे जायचो आणि तिथे ऑपरेशन्स करायचो. म्हणजे ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये परवडायचं नाही असे असा बराच समाज आहे. त्यांचं म्हणजे एखादा पेशंट माझ्याकडे आला आणि म्हणला माझ्याकडे पैसे नाहीत ऑपरेशन करायला, तर मी कधी त्याला नाही सांगायचो नाही. मी बिटको हॉस्पिटलला घेऊन जायचो आणि हजारो शस्त्रक्रिया मी तिथे केलेल्या आहेत. बिटको हॉस्पिटलला मी 10 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर मग मला मेडिकल कॉलेज, वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, इथे मला चान्स मिळाला. तिथे मी अटॅचमेंट घेतली. तिथे थोडासा फायदा असा होता की शस्त्रक्रिया करण्याबरोबर तिथे मुलांना शिकवायला पण मिळायचं, म्हणून मग टीचिंग अटॅचमेंट मिळाली, म्हणून मी तिथे शिफ्ट झालो. आणि आता माझे सगळे गरीब पेशंट आहेत ते मी तिथे शिफ्ट करून तिथे हलवून तिथे ऑपरेशन करतो. मंदार वैद्यजींनी सामाजिक बांधिलकी ही खूप चांगल्या प्रकारे जोपासली आहे. गरीब तळागाळातील गरजू पेशंटसाठीही ते प्रत्येक वेळेला धावून आलेले आहेत. त्यांच्या गरजा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांच्यावर विना कुठलाही मोबदला घेता वैद्यकीय उपचार त्यांनी केलेला आहे, शस्त्रक्रिया त्यांनी केलेला आहे. अशा एका बालरोग तज्ञाशी आज आपण डॉक्टर टिप्स या सदरात चर्चा केली, त्यांचं मार्गदर्शन मिळवलं. तुमचे खूप आभार सर. थँक्यू. डॉक्टर टिप्स या सदरात मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढील सदरात. पाहत रहा अस्तित्व न्यूज 24 तास, जनहितासाठी एक पाऊल पुढे. अस्तित्व न्यूज 24 तास, जनहितासाठी एक पाऊल पुढे.